अर पावसामुळे आज सगळं प्लॅनिंग बोंबल तर कसे आत मंडळी मजेत ना? मी पण मजा करायला रानात चाललो होतो. म्हणलं जाता जाता आपला एक मस्तपैकी ब्लॉग पण शूट करा. प्लॅनिंग बिनिंग पण एकदम टॉप मध्ये करून ठेवलेलं, पण बाहेर येऊन बघतोय तर पाऊस पण म्हणत असेल मला प्लॅनिंग करतोस वे आता तुला दाखवतो. पावसाला काय माहितीये, तू बाहेर अडवशील, घरात कसा अडवशील? आम्ही काय घरात व्लॉग बनवू आहे का नाही? मग नात करते काय, घरात असू दे किंवा बाहेर असू दे, व्लॉग हा बनवायचा. मग ते छोटा असू किंवा मोठा. बाकी पाऊस बारीक होता, पण झाडाच्या फांद्या पाडायला म्हणलं एवढंसा पाऊस जर फांद्या पाडत असेल, जर पाऊस जोरात आला तर काय होईल? बाकी असंच बघत बघत मला तिकडे कोंबडा आणि कोंबडी दिसली. पावसामुळे एका घराच्या आडुशाला उभी राहिली. पण म्हणली असतील पावसामुळे आता आपल्याला टाइम भेटलाय तर प्लॅनिंग पण करून घेऊ. आता तुम्हाला कळलंच असेल कसलं प्लॅनिंग. बाकी पाऊस तर काय हटायचं नावच नाही. आता म्हणलं प्लॅनिंग तर फिसकाटले, चला आता घरात. जाता जाता वरनं टिपक म्हणलं काय टिपकलंय बघावं, तर वरनं पत्रा लिकीच झाले आणि त्याच्यामुळे फरशी पाणी पाणी. इकडे बघितलं तुळशी वृंदावनात पाणी पडून पडून तुळशीची ग्रोथ थांबली, तशी की आपल्या पेजची पण थांबली. त्याच्यामुळे आपल्या भावाला सपोर्ट म्हणून जाता जाता पेजला फॉलो करा.